बातमी बुलढाण्यातून अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या डॉक्टरच्या घरी छापा टाकण्यात आला। अवैध गर्भपात करणाऱ्या डॉक्टरसह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। बनावट रुग्ण पाठवून या डॉक्टरला गजाआड करण्यात आलं। नाशिकमध्ये गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे। तापमानात घट झाल्यानं नाशिककरांना थंडी जाणवायला सुरुवात झाली आहे। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीने। नुकत्याच संपलेल्या पावसाळ्यानंतर आता नाशिकमध्ये तापमानात घट होत असून गुलाबी थंडी जी आहे ती नाशिककरांना अनुभवायला मिळते आहे। नाशिकमध्ये थंडीचं आगमन जे आहे ते झालेलं आहे आणि हिवाळ्यात शरीराला उष्णता मिळावी यासाठी नागरिक जे आहेत ते कसरतीसाठी बाहेर पडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नाशिक शहरातील अनेक जे मैदानं आहेत ते आपल्याला सकाळच्या सुमारास व्यायामासाठी, कसरतीसाठी, त्याचबरोबर मॉर्निंग वॉकसाठी आपल्याला गर्दीनं भरल्याचं पाहायला मिळतंय। शहरातीलच आपण अनंत कान्हेरे मैदानावर आहोत आणि या ठिकाणी जर बघितलं तर सकाळी आपल्याला या ठिकाणी नागरिकांची प्रचंड गर्दी जी आहे ती या ठिकाणी या मैदानावरती पाहायला मिळते, ज्या जॉगिंग ट्रॅकवरती पाहायला मिळते। आणखी अशाच पद्धतीचा जर पारा घसरत राहिला तर नाशिककरांना अशाच पद्धतीची थंडी जी आहे ती अनुभवायला मिळू शकते। कॅमेरा पर्सन आकाश अवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। तर नागपूरसह विदर्भात तापमानात मोठी घट झाल्याचं पाहायला मिळते। नागपूरमध्ये रात्रीचं तापमान 16 अंश सेल्सिअस पर्यंत घसरलं होतं। त्यामुळे नागपुरात आता गुलाबी थंडीची चाहूल लागली। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीने। उशिरा का असेना परंतु विदर्भामध्ये शेवटी थंडी दाखल झाल्याचं चित्र पाहायला मिळते। तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली असून नागपूरचं तापमान जे आहे ते रात्रीचं 16 अंश सेल्सिअस पर्यंत आलेलं आहे, तर दिवसाचं तापमान 30 ते 31 अंश सेल्सिअसच्या घरामध्ये आहे। विदर्भातील सगळ्याच जिल्ह्यांमध्ये आता हळूहळू का असेना परंतु थंडी यायला सुरुवात झालेली आहे आणि रस्त्यावर जर आपण बघितलं तर सकाळच्या वेळी रेनकोट घालून असणारे आता स्वेटर घालून निघायला सुरुवात झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे। महत्त्वाचं म्हणजे विदर्भामध्ये थंडी लवकर येत असते, मात्र यावेळी थंडीला काहीसा उशीर झालेला आहे। मात्र थंडी दाखल झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे आणि खऱ्या अर्थाने आता गुलाबी थंडीला सुरुवात होणार आहे। कॅमेरामन सचिन सयाम, सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। सोलापुरातील करमाळ्यात उसानं भरलेला ट्रॅक्टर उलटला। ट्रॅक्टर चालकाचा यात मृत्यू झाला। या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। तर सोलापूरच्या करमाळ्यात उसानं भरलेला ट्रॅक्टर उलटलेला आहे। या ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू झालेला आहे। या प्रकरणी सध्या अधिकचा तपास सुरू आहे। मुंबईत सुमारे 90,000 कुत्रे आहेत आणि यासाठी निवारे मात्र 8च आहेत। सार्वजनिक ठिकाणी असलेल्या भटक्या कुत्र्यांना हटवून निर्विजीकरण, लसीकरणानंतर त्यांना प्राणी निवारा गृहामध्ये सोडण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर महापालिकांपुढे आता अंमलबजावणीचं मात्र आव्हान उभं ठाकलंय। माधवी खंडाळकर आणि रुपाली ठोंबरे यांनी एकमेकांविरोधात तक्रार केली आहे। तर CP भेटायला आले होते असं अजित पवारांनी म्हटलंय। पुणेकरांना हे अजिबात आवडत नाही असंही अजित पवारांनी म्हटलंय। दोघींकडे एकमेकांना ट्विट केलेलं त्यांच्याकडे बरंच आहे असंही अजित पवारांनी म्हटलंय। की त्या दोघींनी पण एकमेकाच्या विरोधामध्ये कंप्लेंट केलेली आहे। तर माझी आज CP मला भेटायला आले होते कर्टसी म्हणून। पुणेकरांना हे अजिबात आवडत नाही। तुम्ही कुणाचाही मुलायजा ठेवू नका, कुठलाही राजकीय कुणाचा दबाव जर तुमच्यावर असेल तर त्यालाही तुम्ही अजिबात महत्त्व देऊ नका, कारण दोघी वेगवेगळे सांगतात, दोघींच्याकडे वेगवेगळे व्हिडिओ, दोघींच्याकडे वेगवेगळे सोशल मीडियामध्ये एकमेकाला ट्विट केलेलं असं काही बरंच